नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर मोहन फडके. डॉक्टर फडके हे मंत्रशास्त्र या विषयावर त्यांनी पीएचडी केलेलं आहे. त्यांचं संशोधन आहे. या मंत्रशास्त्राच्या द्वारे आजारी माणसाला बरं करण्याचं सामर्थ्य आपल्याला पूर्वजांनी आपल्या दिलेलं आहे असं डॉक्टर मोहन फडके यांचं म्हणणं आहे. या विषयावरच बोलण्याकरता संवादमध्ये ते आलेले आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मंत्रशास्त्रावर तुम्ही संशोधन केलेलं आहे. मुळात मंत्रशास्त्र या विषयावर आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्या पूर्वजांनी म्हणजे अगदी वैदिक काळामध्ये मंत्रशास्त्राचं जे प्राबल्य होतं आणि ज्याचा वर्चस्व होतं त्याच्या पलीकडे फार माहित नसतं किंवा ब्राह्मणांना बोलवून घरामध्ये पूजा करतात तेव्हा जे मंत्र कानात पडतात, जे लोक पूजा करतात त्यांच्या घरामध्ये पडतात, त्या व्यतिरिक्त मंत्राबद्दल काही माहित नसतं. तुम्ही स्वतः मंत्रशास्त्राचा विषय हा स्वतःच्या संशोधनाचा विषय करावा या निष्कर्षाप्रत कसे आला? काय होतं की सर, 20-21 वर्षापूर्वी ब्लड प्रेशर ह्या रोगाने मी प्रचंड आजारी होतो आणि कुठलंही औषध घेतलं तरी तेवढ्या पुरता उपयोग व्हायचा, नंतर त्याचा उपयोग काही नाही. मेडिकली सगळ्या गोष्टी केल्यानंतर असं लक्षात आलं की कुठल्याच भागात काहीही दोष नाहीये, परंतु हे असं का होतंय हे डॉक्टर लोकांना समजत नव्हतं. त्यातनं म्हणजे आधी असं सांगण्यात आलं की ह्या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर घ्यायला पाहिजेत. म्हणजे हे आयुष्यभर गोळ्या घेणं हे काही खरं नाही. त्यानंतर ज्योतिषाने एका मला असं सांगितलं की तुमचा विश्वास असं नाही. काय झालं की त्यावेळेस नोकरी सोडली, कारण मी फाउंड्रीमध्ये इंजिनियर होतो. धूर आणि हे त्यामुळे काय मला फॅरेंजायटिस सारखा त्रास व्हायचा. आणि एकीकडं भट्टीच्या 1400-1500 डिग्री सेंटीग्रेड पासून उभं राहायचं आणि बाजूला जाऊन फ्रीजचं पाणी प्यायचं. त्यामुळे घशाचा कायम प्रॉब्लेम होता आणि बीपीचाही प्रॉब्लेम होता. फाउंड्री हा एक भाग असा आहे की कायम एक तांती तलवार, तुम्ही जर मॅनेजर असाल तर तुमच्या डोक्यावर असते की तुमच्या माघारी त्या कास्टिंग मध्ये काय होतंय, कधी स्फोट होऊ शकतो, काहीच काय नाही, काही पत्ताच लागू शकत नाही ना त्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की एकच डॉक्टर मला असे भेटले पुण्यामध्ये. त्यांनी मला सांगितलं की बाबा रे, हे काय आहे हे आम्हाला कळत नाहीये. वी आर अनेबल टू डायग्नोज दिस. हवेवर दिस इज अ प्रॉब्लेम. त्यामुळे मग नंतर मग मला अध्यात्मातले काही लोक भेटत गेले. त्याला तुला काय झालं, तुझ्या पत्रिकेला काही नाहीये, तुला काहीही झालेलं नाहीये. आणि एका ज्योतिषाने मला सांगितलं होतं तुम्ही आता जॉईंट अकाउंट करा, अमुक करा. म्हटलं स्पष्ट सांगा ना तू म्हणणार आहे. म्हटलं दॅट इज अ फायनल ट्रूथ, एव्हरीवन हॅज टू गो. तर तो आला तर विचारेन त्याला की कुठे जायचं, चल बाबा मी येतो. तर आपण जे म्हणतो की महामृत्युंजयाचे जप करा, कशासाठी करायचे? तर त्याच्या मागला खरा अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की माझी अजून राहिलेली कामं मी पुरी करतो आणि मग मी येतो तुझ्या बरोबर, मला यायचंच आहे. त्या आपल्या लोकांनी पूर्वीच्या त्यासाठी असं सांगितलंय की दे हॅव डिवायडेड आवर लाईफ इंटू 3 पार्ट्स. म्हणजे अल्पायुष्य, नॉर्मल आयुष्य आणि दीर्घ आयुष्य. ही 33 वर्षाची आहेत. म्हणजे मिळून ते 99 होतात. तर जो माणूस 60 पर्यंत आहे किंवा जो अल्पायुष्य आहे त्याच्यासाठी तुम्ही महामृत्युंजयाचा जप करा. 66च्या पुढे किंवा 70च्या पुढे गेल्यानंतर आमच्या मते दॅट पर्सन इज एन्जॉईंग बोनस लाईफ. फक्त शेवटपर्यंत माणसाने ठणठणीत असावं. एव्हरीवन हॅज टू गो, हे ट्रूथ आहे. तर त्या दृष्टीने मग मला जे काही लोकांचे मार्गदर्शन मिळत गेले तेव्हा मी पुण्याला पोंक्षे गुरुजी म्हणून आहेत, त्यांच्याकडे जायचा योग आला. आधी अध्यात्माच्या ह्याच्यातले असले गद्रे वैद्य म्हणून आहेत, त्यांची औषधं काही वर्ष 6 महिने घेतली. मला म्हटले माझी लिमिट संपली, गो टू मिस्टर पोंक्षे ॲट सो अँड सो प्लेस, तुम्ही होरोस्कोप घेऊन जा. म्हटलं मी माझा ज्योतिषाला कोणाला दाखवत नाही. म्हटलं नाही म्हटलं तुम्ही घेऊन जा, ही विल बी एबल टू गाईड यू इन अ प्रॉपर वे. त्यांचं औषध सुरू झालं की माझं औषध बंद, पुन्हा पोटात गोळाव, काय करायचं. गेलो तर म्हटलं कोणी सांगितलं तुला बीपी आहे, मूर्खाच म्हटलं सगळ्या गोळ्या कटरात फेकून दे, अंगात विष भरलंय सगळं. त्यांनी मला 1-2 आयुर्वेदिक औषधं सांगितली. विश्वास ठेव, मी सांगतो ह्या प्रमाणे मंत्र करत जा, तुला आयुष्यात कधीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, ज्या मी दिवसातनं 3 ते 4 गोळ्या घेत असे, मंत्र चालू केल्यानंतर रात्री झोपेत भीती होतीच मनात, ती नाही घेतली तर काय होईल. रात्रीची 1 घेत होतो. 15 दिवसामध्ये मी बीपी ज्या वेळेला चेक केलं त्या वेळेला ब्लड प्रेशर ऍब्सोल्युटली. कोणता मंत्र होता? ओम लम ललिता देवी भ्याम नमः. इट्स रिलेटेड विथ हार्ट. त्यानंतर मला आज ताग आहेत, गेले 15 वर्षात मी एकही बीपीची गोळी खाल्लेली नाही. पण नंतर तुम्ही स्वतः अभ्यास सुरू केला. नंतर मग त्यांनी मला म्हटलं आता तुझ्या डोळ्याला त्रास सुरू झाला असेल. हो म्हटलं आता मला जायचंय डॉक्टरांच्याकडे. एक काम कर म्हटलं, हे साल घे, हे तिळाच्या तेलात उगाळ, त्यात अमुक अमुक घाल आणि ते डोळ्यात घाल.
पुन्हा पोटात गोळा आहात की डोळ्यात दोन्ही घालायचं हे तेल डोळे गेले तर गेलं काय? तर काय का म्हणून मी गद्रे वैद्यांना विचारलं आमच्या. ते म्हटले की तू ते बाबा मला काही माहित नाही, ते प्रमाण बिमाण तू त्यांनाच विचार. केलं मी ते घरी, घातलं. टू माय सरप्राईज त्या दिवसापासून आज तक मला तसा डोळ्याचा काही त्रास झाला नाही. मला पुन्हा डॉक्टरांच्याकडे जावं असं वाटलं नाही. मग पोंक्षानं विचारलं की नाही म्हटलं येत जमत ना म्हणून आम्ही त्यांना गुरु मानतो. त्यांची हनुमान उपासना आहे, त्यामुळे माझी ऑटोमॅटिकली हनुमान उपासनाच चालू झाली. आणि त्या दिवसापासून मला म्हटलं बाबा तुझं आणि त्यांचं काय नातं आहे हे मला माहित नाही. हे सगळं तुला 16 आणि त्यांनी लायसन्स दिलंय, यू स्टार्ट प्रॅक्टिस. ह्याच्यामध्ये एक पैसाही कोणाकडनं घ्यायचा नाही, कारण ह्या ज्ञानाची किंमत पैशात होत नाही. आज तू 100 रुपये घेतलेस, तुझ्या खिशात किती दिवस राहणार आहेत? आणि जर समजा तू ते घेतलेले पैसे बँकेत कोंबत बसलास तर मेल्यानंतर काय नेणार आहेस? मग डायरेक्ट बजरंगांचं आमचं थोडस. पण तुम्ही याचं प्रॅक्टिस ह्या करण्या अगोदर तुम्ही जे संशोधन केलं म्हणजे पीएचडी त्याच्यावर केली म्हणजे काय की मग त्यांनी मला ज्या वेळेला सगळ्या ह्या गोष्टी दिल्या त्यावेळेला मग काही काय ह्या गोष्टी म्हणजे काय त्यांनी मला सांगितलं तुला 16 आणि लायसन्स दिलेलं आहे, तू स्टार्ट चालू कर. मग काही पुस्तक आहेत, काही जुने ग्रंथ आहेत, नाडीशास्त्राचे जवळजवळ 12-13 ग्रंथ आहेत, त्यातनं काही संस्कृत मधल्या ज्या गोष्टी आहेत. संस्कृत मला फारसं काही कळतं अशातलं नाहीये, लोकांना विचारून काय करून त्याच्यामध्ये काय लिहिलंय, मग हे मंत्र म्हणजे काय, मग शिवस्वरोदय म्हणजे काय, म्हणून शिवस्वरोदयाचं एक पुस्तक घेतलं मी. त्याच्यामध्ये शिवपार्वतीचे त्यांनी डायलॉग्स दिलेत की माणसाचं शरीर त्याच्यामध्ये असलेल्या 72,000 नाड्या पैकी 24 महत्वाच्या, नाभीच्या वर येणाऱ्या 10 खाली जाणाऱ्या द्या आणि साईडला 2-2. मग ह्या प्रत्येक नाडीचा तुमच्या शरीराच्या कुठल्या भागाशी कसा संबंध आहे. आपण जे पंचमहाभूत म्हणतो, पंचमहाभूताच्या आधिपत्याखाली येणारे अवयव कुठले, की समजा म्हटलं की धरणी, की मग त्याचं बीज कुठलं, बीज थोडक्यात. आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की श्वासोच्छ्वास चालू असताना उच्छ्वास टाकल्यानंतर त्याची लांबी किती येते, 10 अंगुळं, 2 अंगुळं, 8 अंगुळं वगैरे अशी त्याची गणित आहे त्याची. की ते असेल तर अमुक एक तत्व आता जागृत झालेलं आहे. तर दुसरं जर तत्व जागृत करायचं असेल तर तुम्ही कुठला बीजमंत्र म्हणा, तो बीजमंत्र म्हणायला सुरुवात केली की ते तत्व चालू होतं. ते तत्व चालू झालं की तुम्हाला जी डिफिशियन्सी, ज्या डिफिशियन्सीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात त्या डिफिशियन्सीज भरून काढल्या जातात ऑटोमॅटिकली. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादं हार्टच्या ह्याच्यामध्ये हल्ली की पेसमेकर बसवतात, यू आर अनेबल टू गेट द एनर्जी फ्रॉम द कॉस्मॉस. इफ दॅट एनर्जी यू कॅनॉट अचीव इट और यू कॅनॉट गेट इट, हार्टचे प्रॉब्लेम्स येतात. तर ती डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण बाजूला एक पेसमेकर बसवतो. म्हणजे द डिफिशियन्सी इज फुलफिल्ड बाय सम एक्सटर्नल मीन्स. त्यावर येणार होता